शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंच्या बॉडीगार्डकडून भर रस्त्यामध्ये एकाला मारहाण, व्हिडिओ ट्विट करत ठाकरे गटाचा आरोप. नेरळमधली घटना. नेरळमधील परिवाराला मारहाण प्रकरणी मारहाण करणाऱ्या व्यक्ती माझा बॉडीगार्ड नाही. शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवेंचं स्पष्टीकरण. ठाकरे गटाकडून चुकीचे आरोप, थोरवेंची प्रतिक्रिया. नागपूर अपघात प्रकरणामधील आरोपी अर्जुन हावरेच्या वडिलांचा काँग्रेसशी संबंध. एबीपी माझाच्या हाती अपघात प्रकरणामधील मोठी माहिती. हावरे गेल्या काही वर्षांपासून काँग्रेस पक्षाच्या दैनंदिन राजकारणात सक्रिय नाही. भाजपच्या लोकांना मदत करण्यासाठी स्थानिक नेते पुढे येत आहेत. सुषमा अंधारेंचा काँग्रेस आमदार विकास ठाकरेंवर निशाणा. पुरावे होते तरी विकास ठाकरे 36 तास गप्प का बसले. नागपूर अपघात प्रकरणावरती अंधारेंचा सवाल. पोलिसांच्या पुढील तपासामध्ये संकेत बावनकुळे दोषी आढळला तर त्यावर कारवाई झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. राजकारण नको, विकास ठाकरेंची प्रतिक्रिया. मागील 40 वर्षांपासून आम्ही भाजप विरोधामध्ये लढतोय आणि त्यामुळे आम्हाला कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही. अंधारेंच्या टीकेला विकास ठाकूर यांचं प्रत्युत्तर. नागपूर अपघात प्रकरणी आरटीओ अधिकारी आणि पोलिसांच्या पथकाकडून ऑडी कारचं इन्स्पेक्शन. अपघाताच्या वेळेला 60च्या जवळपास वेग असल्याची माहिती. नागपूर अपघात प्रकरणी संकेत बावनकुळे आणि मित्रांनी बीफ खाल्लं नाही. बिलावरती कुठेही बीफचा उल्लेख नाही. ऑडी कार अपघात प्रकरणामध्ये चर्चेत आलेल्या लाहोरी रेस्टॉरंट आणि बारचे मालक समीर शर्मा स्वतःहून सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये संजय राऊत यांचा बीफ विक्रीचा आरोप फेटाळला. खोट्या बातमीविरोधात तक्रार केली दाखल. ओबीसींची यादी बनवण्याच्या सरकारच्या अधिकारावरती आडकाठी येते कुठे? मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालील पूर्ण पीठाचा आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांना खडा सवाल. 25 सप्टेंबरला पुढील सुनावणी. मराठा आरक्षणाच्या मागण्या बऱ्यापैकी मार्गी लागल्या आहेत. उर्वरित मागण्यांचा पाठपुरावा सुरू आहे. अशोक चव्हाण यांची माहिती. जरांगे आणि शासनासोबत समन्वय घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं चव्हाणांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणीचं 10 दिवसांपासून उपोषण सुरू. 17 सप्टेंबरपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा 18 सप्टेंबरची पहाट पाहणार नाही, तरुणीचा इशारा. लोकसभेला आमच्या अजून 20 जागा आल्या असत्या तर भाजपवाले तुरुंगात असते. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची अनंतनाग इथल्या प्रचार सभेमध्ये भाजपवर टीका. राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर. अमेरिका दौऱ्यामध्ये राहुल गांधींची भारतद्वेष्टी खासदार इल्हान उमरशी भेट. भाजपकडून राहुल गांधींवर टीकास्त्र. प्रत्येक वेळेला विदेशात गेल्यानंतर आपल्या देशाची बदनामी करणं ही राहुल गांधींची भूमिका. आरक्षण रद्द करण्याची भूमिका ही काँग्रेसची आहे. एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका. राहुल गांधी यांचा खरा चेहरा समोर आलेला आहे. राहुल गांधी आरक्षण संपवण्यासंदर्भात बोलले. एका बाजूला निवडणुकीमध्ये खोटं नॅरेटिव्ह पसरवायचं आणि दुसऱ्या बाजूला परदेशामध्ये जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा करायची, हे दुर्दैवी. फडणवीसांची राहुल गांधींवर टीका. आरक्षणाबाबत राहुल गांधींचा चेहरा आता उघड झालेला आहे. त्यांनी मांडलेली भूमिका घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारी. राधाकृष्ण विखे पाटील यांची राहुल गांधींवर टीका. शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणी पुन्हा लांबणीवर. 21 ऑक्टोबर अशी नवी संगणकीय तात्पुरती तारीख. राज्यामधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी 13 सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेणार. भाजप कोअर कमिटीची 18 सप्टेंबरला बैठक. विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आल्याची माहिती. कोअर कमिटी बैठकीनंतर जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता. महायुतीमध्ये 40 मतदारसंघामध्ये वादाची शक्यता. संभावित वादग्रस्त 40 जागांची यादी एबीपी माझाच्या हाती. या जागांबाबत सामोपचारानं तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू. अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या मुरजी पटेल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. अंधेरी पूर्वची जागा शिवसेनेला सुटण्याची शक्यता असल्यानं घेतली भेट. सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाईंनी शरद पवारांची भेट घेतली. माणखटाव मतदारसंघामधून तुतारी चिन्हावरती उमेदवारी मिळावी यासाठी घेतली भेट.
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ अजित पवारांच्या भेटीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात झाली दोघांची भेट. भेटीचं कारण अस्पष्ट. माजी खासदार खतगावकर माजी आमदार पोकर्णा भाजपकडून काँग्रेसमध्ये जाण्याची चर्चा. मात्र ही केवळ चर्चा, त्याला अधिकृत दुजोरा नाही. भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया. बुलढाण्याचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते ध्रुपतराव सावळे काँग्रेसच्या वाटेवर, लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती. रायगडच्या कर्जत विधानसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादीचे सुधाकर घारे इच्छुक. सुनील तटकरेंकडून घारेंच्या उमेदवारीचे संकेत. शिवसेनेचे महेंद्र थोरवे सध्या या मतदारसंघातून आमदार. अंधेरी पूर्वच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच. शिवसेनेमधून एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माच्या पत्नीकडून उमेदवारीची मागणी, तर भाजपचे मुरजी पटेलही इथून लढण्यास इच्छुक. रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये वाद होण्याची चिन्ह. विधान परिषदेच्या आमदार भावना गवळी रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक. भाजपचाही रिसोड मतदारसंघावर दावा. बारामतीची जागा कुठला पक्ष लढणार हे अजून निश्चित नाही. गणपतीनंतर यावर चर्चा करू. सुप्रिया सुळेंची माहिती. तर कुठला पक्ष किती जागा लढवणार हे निश्चित झालंय, सुळेंचं वक्तव्य. श्रीकांत शिंदेंचा खासदार आमदार जिल्हा प्रमुखासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सवरती संवाद. 10 टॉप योजनांची माहिती, त्याचा प्रचार आणि प्रसार नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पडळकर यांच्या मतदारसंघांमध्ये 7 दवाखाने मंजूर केले, त्या संदर्भात भेट घेतल्याची माहिती. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची फोनवरून चर्चा. 2024-25 वर्षाकरता शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देणार. रविकांत तुपकरांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारसोबत बैठक सकारात्मक. बहुतांश मागण्या राज्य सरकारनं केल्या मंजूर. रिझल्ट मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, तुपकरांची माहिती. अजितदादा, तुमचा नेमका सूर कळत नाही भाषणातील रांगडेपणा हरवल्याचं दिसतंय. अजित पवारांना कार्यकर्त्याचं निनावी पत्र. फेसबुक पोस्ट करून नांदेडच्या लोह्यामध्ये ठाकरे गट आणि जनशक्ती कार्यकर्त्यांमध्ये वाद. पोलिसांचा सौम्य लाठीमार. सध्या लोहा शहरात शांतता. जालन्यामध्ये माजी खासदार रावसाहेब दानवेंकडून जवखेडा गावातील शाळेची पाहणी. शाळेच्या वर्गखोल्या, प्रयोगशाळा आणि कॉम्प्युटर लॅबची केली पाहणी. श्री स्वामी समर्थांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या ज्ञानेश महाराव यांच्यावरती कठोर कारवाई करा. भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यासह अक्कलकोट इथल्या सर्वपक्षीय नेत्यांची पोलिसांकडे मागणी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट कार्यक्रम राबवण्यासाठी शिवसेनेकडून विभागनिहाय समन्वयक समिती स्थापन. सचिवपदी असलेल्या नेत्यांवरती विशेष जबाबदारी. शक्तीपीठ महामार्ग पाठोपाठ आता भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्गालाही ब्रेक. स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधानंतर MSRDCने भूसंपादन थांबवलं. GNSS सिस्टीम असलेल्या खासगी वाहनांना राष्ट्रीय महामार्ग तसंच एक्सप्रेस वेवर दररोज 20 किलोमीटरपर्यंत मोफत प्रवास करता येणार. 2008 मधील राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमामध्ये दुरुस्ती करत केंद्राकडून नवा अध्यादेश जारी. टोलसाठी जीपीएसचा वापर केला जाणार. त्यासाठीच्या नव्या टोल सिस्टमला केंद्राची मंजुरी. उपग्रहाद्वारे तुमचे टोलचे पैसे कापले जाणार. अभिनेत्री मलायका अरोराच्या सावत्र वडिलांची आत्महत्या. मुंबईच्या वांद्र्यातील इमारतीवरून उडी घेऊन केली आत्महत्या. अभिनेता चंकी पांडे आणि अनन्या पांडे यांनी घेतलं मलायकाच्या कुटुंबियांची भेट. अरोरा कुटुंबाचं केलं सांत्वन. मणिपूरमध्ये कुकी आणि मैतेई संघर्षाचा नवा अध्याय सुरू. ड्रोन, अत्याधुनिक क्षेपणास्त्र आदी वापरून हल्ले सुरू. पोलिसांनी क्षेपणास्त्राचे काही तुकडे सापडल्याचं केलं मान्य. मणिपूरमध्ये विद्यार्थ्यांचे हिंसक आंदोलन सुरूच. आंदोलनामध्ये पोलिसांसोबतच्या झटापटीमध्ये 40 जण जखमी. मणिपूरमध्ये 5 जिल्ह्यांमधील इंटरनेट सेवा बंद. 3 जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू. मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार. 12 सप्टेंबरपर्यंत मणिपूरमधील सर्व सरकारी आणि खासगी महाविद्यालये बंद.
जम्मू काश्मीरच्या उधमपूर आणि कठुआ जिल्ह्यामधील जंगलामध्ये भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक. 2 दहशतवाद्यांना कंठस्नान. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून एक M4 रायफल, AK रायफल आणि पिस्तुलासह अन्य शस्त्रास्त्र जप्त. उबर भारतामध्ये पुन्हा एकदा प्रीमियर उबर ब्लॅक सेवा सुरू करणार. मुंबईमध्ये दुसऱ्यांदा उबर ब्लॅक सेवा देणार. पुढील आठवड्यामध्ये मुंबईमध्ये सुरू होणार उबर ब्लॅक. अदानी एअरपोर्टनं प्रवाशांचं आणि सामान्यांचं लाईव्ह लोकेशन मिळावं, सामानाचं लाईव्ह लोकेशन मिळावं यासाठी एव्हिओ ॲप केलं लॉन्च. टाटा मोटर्सनं ई वाहनांच्या वेगवेगळ्या मॉडेलच्या किमती तब्बल 3 लाख रुपयांपर्यंत केल्या कमी. नेक्झॉन ईव्हीची किंमत 3 लाख रुपयांपर्यंत, पंच ईव्हीची किंमत 1,20,000 आणि टियागो ईव्हीची किंमत 40,000 केली कमी. जागतिक स्तरावरती 5G स्मार्टफोनच्या विक्रीमध्ये 20% वाढ, तर ॲपलची 25% अधिक विक्री. स्मार्टफोनच्या विक्रीमध्ये भारतानं अमेरिकेलाही टाकलं मागं. नियामक अनुपालनामधील त्रुटींसाठी रिझर्व्ह बँकेनं ॲक्सिस आणि HDFC बँकेला ठोठावला दंड. ॲक्सिसला 1,91,00,000 तर HDFCला 1 कोटींचा दंड. जगामधील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेली अमेरिका आर्थिक संकटामध्ये. या वर्षाच्या पहिल्या 8 महिन्यांमध्ये 452 मोठ्या कंपन्या दिवाळखोरीत. देशात बेरोजगारी वाढली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.